वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना गजानना रे गजानना गजानना रे गजानना पार्वतीचा नंदना मोरया 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 गजानना रे गजानना गायवानुआता नपुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरी वसांडिली आपुली परिसे नेनो शिव कैसे लोखंडासी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडती असं मालक म्हणतात. त्यार्थी संत किती मोठे आहेत, काय भक्तीचं सूत्र असेल या संतांचं. माझ्या पवित्र या भारत देशातील पवित्र महाराष्ट्राच्या मातीतील या संतांचं आधिपत्य किती मोठं असेल की जेणेकरून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात की माझी वाणी अपुरी पडती. त्यार्थी संत किती मोठे आहेत, मला आशीर्वाद द्या, मी सांगण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला. पहिली गोष्ट संत कोणाला म्हणायचं हे जरा गोळ्या संपल्यावानी विचार करी जाऊ नका. संत म्हणायचं कोणाला? तुम्ही कठाळ्याला संत म्हणता नाही. या संप्रदाय संत फक्त वारकरी आहे. देवाच्या व्यतिरिक्त ज्याला दुसरं काही आवडत नाही त्याला संत म्हणतात. तेची संत त्यांना संत म्हणायचं. नेनती काही नामस्मरणा ही संत आहेत. कठाळे संत नसतेत, कारण कोणताच कठाळ्या डमनीला धरता येत नाही, आवताला धरता येत नाही, बैलगाडीला धरता येत नाही. संत ते आहेत देवाच्या व्यतिरिक्त काही त्यांना नाही, अशी संत आहेत. आणि त्या संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते हे देहूतल्या मालकांनी म्हणावं. त्यार्थी संत किती मोठे आहेत. देहूतल्या मालकांच्या वाणीचा जर विचार केला तर किती मोठी तपस्वी वाणी आहे. आपण महाराष्ट्रात एवढे भजने मृदंगाचार्य माझ्यासारखे येडपट कीर्तनकार असूनही आजही नालायक पद्धतीनं भजन करणारे भडवे कितीतरी येतात. तुकोबरायच्या वेळेस व्हॉट्सअप होतं का गुरुजी? इंटरनेट असेल, मोबाईल असेल, तरी हा वारकरी संप्रदाय विदेशात नेऊन घातला, ढवळून काढलं जग हरिनामानं.
काढलंय. तुकोबरायची वाणी किती श्रेष्ठ असेल. दादू थोडासा वाढव माय, बेस कमी करा. देव चांगलं करेन दादा तुमचं. महाराज तुकोबरायची वाणी विदेशात पोचते. एवढी प्रगल्भ वाणी असताना संतांचं वर्णन करत असताना अपुरी पडते. त्यार ती संत किती मोठे. चला पहिली गोष्ट तुकोबराय किती मोठे आहेत पाहू. एखादा माणूस म्हणेल तुकोबरायला संतांचं वर्णन करता येत नाही म्हणून ते असं म्हणले, कारण पांचट कुठं काड्या घालतील काही सांगता येत नसते. कारण बिनाकली लोकायला दुसऱ्याचं उचकून द्यायचंच कळत असते. तुकोबरायची श्रीमंती किती होती, वैभव किती होतं. भगवान गणेशाचा उत्सव चालू आहे. बोरगाव गणपती म्हणतात आणि शिवारात मेटे जळगावच्या. असंच का नदीच्या ऐकून येईल. हो असं होतं कधी कधी. मला त्याच्याहून मला कोणी अधिकार द्यायला हेच कायचा, मला काही गरज नाही त्याच्याहून. पण भगवान गणेशाचा कार्यक्रम आहे. ऐका तुकोबराय किती मोठे. कारण माणसं सहज म्हणतात त्याला पेलोत नव्हतं म्हणून ते बोललं नाही, असं सहज बोलतात. माझे तुकोबराय किती श्रीमंत आहेत आधी पहा, किती वैभवशाली आहेत पहा. जोपर्यंत माणूस गावरान तूप खात नाही का तेवढं दाड्यालाच साठीत बसत आहे. आणि गावरान तूप बी लोणकड्याचा असावा, दुकानातलं नाही, घरी लोणी कढिलेला असावा. त्या तुपाची चवच वेगळी न बुवा. तुकोबरायचा परमार्थ म्हणजे अमृताला लाजविला असा परमार्थ होता. भगवान गणेशाचे उपासक होते आमचे पाहुणे. भगवान गणेशाचे उपासक. प्रचंड ख्याती होती त्यांची. मोठ्यांच्या मुखारविंदातून ऐकत होतो, त्यांच्या हातानं म्हणे भगवान गणेश नैवेद्य घेत होते, जेवत होते, नैवेद्य जेवत होते, असं म्हणायची माणसं. कर्मनो गहनो गती. त्या दिवशी देहूतले मालक त्यांच्या घरी हजर. तुकोबराय त्यांच्याकडे हजर. ताट चांगलं होतं. त्या ताटामध्ये पोळी ठेवलेली आहे, पुरणाची पोळी. तिच्यावर गावरान तुपाची वाटी आहे. महाराज तुळशीचे पानं ठेवले. चांगल्या प्रतीचा भात ठेवला. त्याच्यावरही तुपाची धार आहे. वरण आहे, कारण देवाला जे नैवेद्य असते ते लसणा कांद्याचे नसते. बऱ्याच कांद्याला कांदेत नाही राहिले. हो, आकलीचे कांदे जळून गेले. देवाला आपल्याला नैवेद्य ठेवायचा असेल, तुमच्याकडे मसाले टाकले असतील तर नुसतं भातन तुळशीचं पान ठेवा, गणेश बाप्पा तृप्त. बैंगणाची भाजी केल्यावर बी खपक्या बैंगण चपाती ठेवून, टोपल्यात चपाती ठेवून नैवेद्य दाखवायचा. वा वा वा. इथून सुरुवात आहे. दम नाही सप्त्याला, भागवतायला, रामायणाला, शिवपुराणाला, कथेला दम नाही, तरी गुण नाही कोणाला. हुशार माणूस होता. पुरणपोळी, तुपाची वाटी, भात, त्याच्यावर तूप, असं पद्धतशीर पद्धतीनं ते जेवण होतं. प्रसाद होता, नैवेद्य होता. तो नैवेद्याचं ताट भरलं. या स्वामीजी या. आणि ते ताट भरल्याच्या नंतर भगवान गणेशाच्या मंदिरामध्ये नैवेद्याचं ताट घेऊन जात होते. यावर विठाला विठाला विठाला. नैवेद्य घेऊन जाणारा माणूस सोहळ्यात होता. भाऊ सोहळ्यात होता, अप्पा सोहळ्यात होता. सोहळं म्हणजे शुद्धता. रवी गुरुजी, लाले गुरुजी, शुद्धता शुद्धता. आणि सोहळ्यात हातामध्ये पात्र आहे, एका हातात तांब्या आहे पाण्याचा,
आणि भगवान गणेशाचं चिंतन करीत करीत मंदिराकडे निघाले. तुकोबारायाने विचारलं, कुठे निघता? काही नाही, भगवान गणेशाला नैवेद्य ठेवून मग आपण जेवण करू. भगवान गणेशाला नैवेद्य ठेवून मग आपण जेवण करू. तुकोबारायानं सांगितलं, बाप्पा मंदिरात नाहीत, बाप्पा मंदिरात नाहीत, भगवान गणेश मंदिरात नाहीत, तुम्ही नैवेद्य काही ठेवू नका, आल्यावर सांगतो मग नैवेद्य ठेवा. समोरच्या व्यक्तीने विचारलं, तुम्ही गणेशाची पूजा कधीपासून करता? ते म्हणले, मी काय असं आटापिटा करीत नाही, पण मला इतकं कळतंय, आज तुम्ही ज्या देवाला नैवेद्य ठेवायला चाललेत ते गणपती बाप्पा तुमच्या मंदिरात नाहीत, इतकं मला कळतंय. मला असं वाटतं राग आला असावा त्यांना, राग आला असावा. आमच्या 4 पिढ्या गेल्यात भगवंत गणेशाची पूजा करता करता, तुम्ही काल परवा आमच्याकडे आले ना, आम्हाला शिकवता गणपती बाप्पा मंदिरात नाही, कशाहून बोलता तुम्ही? ऐका ना म्हणले, मी खोटं आहे का खरं आहे नंतर कळेल तुम्हाला, पण आता नैवेद्य ठेवू नका, तुमची साधना निष्फळ जाईल, इथं मंदिरात नाहीत बाप्पा. मग कुठे आहेत बाप्पा? त्यांचा एक भक्त समुद्रात पडलाय आणि त्याला काढायला गेलेत. भगवान गणेश त्यांच्या भक्ता एक समुद्रात पडलाय, पाण्यात पडलाय, त्याला काढण्यासाठी गेलेत. त्यानं धावा केला, धावत पळत गेलेत, आणण्यासाठी गेलेत. बर, तुकोबारायचं ऐकून थांबले ते. आणि अर्ध्या तासाच्या नंतर तुकोबारायनं सांगितलं, काका आता नैवेद्य ठेवा, बाप्पा आलेत. भगवान गणेशाच्या मंदिरात नैवेद्य ठेवला, तुकडा मोडला, तुळशीचं पान ठेवलं, पाणी फिरवलं, अष्टदळ चित्र अन्न वगैरे काय काय जे नियम असतात ते सगळे काही केले. हात जोडले आणि पडदा लावून घेतला. देवाला नैवेद्य ठेवल्याच्या नंतर पडदा लावायची पद्धत असती. आपलं काय नाही, नैवेद्य ठेवला की लागलीच माणसं अशी निघल्यावानी भुरसुंडीच सुटती उगी हौशी. हो, जशी जशी उगी लाईन धरली आहे ना, नाही काही शिस्त नाही ना आपल्याकडं, अजून गुणच नाही ना आपल्याला, कारण आपण एकाचं ऐकतच नाहीत ना, आपल्यावर भंगिऱ्याचा पगडा जास्त बसलाय. विठाला विठाला तो पडदा लावला, आणि तोच नैवेद्य आता घेऊन बाकीच्या प्रसादात टाकायचा आणि तो नैवेद्य सगळ्यांनी खायचा आहे, अशी पद्धत असते. तुकोबारायानं सांगितलं, काका आता पडदा काढा, भगवान गणेशांचं जेवण झालंय, त्याच्यातला उरलेला प्रसाद आपल्याला घ्या, सगळ्या प्रसादात टाकून आपण घेऊन टाकू. पडदा काढला, पण माणूस आतीताईला आला आणि समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, भगवान गणेश मंदिरात नव्हते असं तुम्ही म्हटले आणि आता आलेत असं तुम्ही म्हटले, गेलते कधी ना आले कधी याचा मला पुरावा पाहिजे. तुकोबाराय किती मोठेत लक्षात घ्या. तुकोबारायानं सांगितलं, काका फार सोपा पुरावा आहे. तुम्ही सकाळी भगवान गणेशाला 4 वाजता स्नान घातलंय, अंगावरचा पितांबर तुम्ही कोरडा नेसवलाय, भगवंताच्या गळ्यामध्ये चांगल्या प्रतीचं उपरणं तुम्ही कोरडं घातलंय. आता नुसतं मध्ये जाऊन बघा पितांबर वल्ला आहे का कोरडा. मेटे साहेब, पितांबर सगळा वल्ला होता. सरजी पितांबर वल्लाय, उपरणं वल्लय, भगवान गणेशाच्या जटा वल्ल्या आहेत. तुकोबारायाने सांगितलं, आता एकच काम करा, पितांबर जरासा पिळा आणि एका वाटीत पाणी घ्या. या स्वामीजी या. पितांबर पिळा आणि एका वाटीत पाणी घ्या, वाटीत पाणी घ्या. या विठाला विठाला पितांबर पिळून वाटीत पाणी घ्या.
भगवान गणेशाचा पितांबर पिळून घेतला आणि वाटीत पाणी घेतलं आणि तुकोबाराने सांगितलं, काका याच्यावरलं पाणी जर हातावर घेऊन चाखावर, पाणी खारट होतं, पाणी खारट होतं, पाणी खारट होतं. कारण समुद्रात भक्ताला काढायला गेलते गणेश बाप्पा. दृष्टांत संपला. महाराज तुमच्या माझ्यासारख्यानं आयुष्य जरी तिथं घातलं तरी ते कळतं नाही ते बोलतं नाही, कारण आपली साधना त्या योग्यतेची नाही. महाराज तुकोबाराला कळावं भगवान गणेश कुठे गेलेत. त्यांची लगबग लक्षात आली, मंदिरातनं पळालेत भक्तासाठी, आणि आलेली सुद्धा लगबग कळाली. हे ज्यांना कळते त्यांना तुकोबाराय म्हणतात. किती मोठे तुकोबाराय, किती मोठे तुकोबाराय. मग एवढी व्याप्ती गणेशाचं जाणं आणि येणं ज्यांना कळतंय ते तुकोबाराय. त्यांची वाणी किती प्रगल्भ असेल तरी त्या तुकोबारायने म्हणावं, संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडती, त्या अर्थी संत किती मोठे असतील. विठाला विठाला. सांगेला आशीर्वाद देत तुला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेली जुनी परंपरा भगवान गणेशाचा उत्सव तुम्ही मोठ्या आदरानं भावयुक्त अंतकरणाने करता. तुम्हा सर्वज्ञ साधक लोकांना प्रणाम करतोय वारकरी या नात्यानं. आज उपस्थित धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा आदरणीय पूज्य श्री स्वामीजी अवधेशानंद स्वामीजी आलेले आहेत. तथा उदासीन आखाड्याचे आदरणीय पुरंदासजी स्वामी आले, त्यांनाही प्रणाम करतो. आदरणीय पूज्यश्री प्रभातगिरी स्वामीजी आले, त्यांनाही प्रणाम करतो. मेटे जळगावचे आमचे महाराज साहेबराव महाराज आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. तारखेच्या संदर्भात तुमच्या सर्वांच्या वतीनं आप्पा बोलत होते, ते हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय भाऊसुद्धा आहेत, भाऊंनासुद्धा प्रणाम करतोय. तथा सभापती साहेब सुद्धा आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. ज्यांच्याकडे परवा ज्यांनी वडिलांची 75वी केली, अमृत महोत्सव सोहळा केला, असे आदरणीय राजेभाऊ तुपे ते सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे सुखद राजे आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज, हे दोन्ही मृदंग क्षेत्रातले नाविन्यपूर्ण रत्न आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. गायन क्षेत्रातल्या 2 बुलंद तोफी आहेत, रामानंदजी ढाले गुरुजी आणि तथा रवी गुरुजी, आणि बाकी सगळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. इकडच्याही बाजूला हरिभक्तीपरायण महेश महाराज आहेत, बाजूचे पांडुरंग महाराज आहेत. बरं चला, नारायण महाराज, सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. एखाद्याचं इसरलं असेल मला माफ करा. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही श्रोते आहात, भगवान शिवस्वरूप आहात. माझा आवाज तुमच्याकडे जे साऊंड सिस्टीम पोचवती आमचे सोमनाथ भाऊ हिवाळे, गोड साऊंड सिस्टीम त्यांची, त्यांनाही धन्यवाद. आणि माझ्या पुढे कॅमेरा लावला, लग्नातला एक पण फोटो नाही, गळ्यात शपथ नाही, मी खोटं बोलतच नाही ना, नव्हताच ना, बँड नाही, मग लग्न हलकीवर झालं. एकच डपडं होतं तुमच्याकडं काम. खोटं कशाला सांगायचं, माणसानं खरं बोललं पाहिजे. आणि ही गादी खरं बोलायची आहे ना, ही सटाके हाणायची गादी नाही ना, यम लाल होऊस तर सटके हाणीन ना, इथं कशाला खोटं बोलायचं. आणि ते गरजा महाराष्ट्रवालं अजयसुद्धा आहे, त्यालाही धन्यवाद. माझ्या मायमावल्यांना तरुण मंडळी भरपूर दिसती साहेब इथं सहकारी परमार्थात. तुम्हा तरुणांनी असं धर्मकार्यात या राजे हो, काळाची गरज आहे. तुम्ही तरुण जर धर्मकार्यात आले तर निश्चित आपल्या धर्माकडे कोण्या हरामखोराची बघायची हिंमत होणार नाही. याच्याकरता तुम्ही तरुण संघटित व्हा. विठाला विठाला. काय पुरुषार्थ आहे महाराज संतांचा, किती मोठा पुरुषार्थ आहे. काय व्याप्ती असेल या संतांची, काय नाविन्य असेल या संत लोकांचं, की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात माझी वाणी अपुरी पडते. एक वारकरी सरपण फोडण्यासाठी
एका श्रीमंत माणसाच्या दारात गेला सरपण फोडायला. सरपण फोडायला वारकरी येत ते. एकदम असं सुकून गेलेलं शरीर, एका धोत्राचे 2 तुकडे केलेले पंडित भाऊ, त्याच्यातलं अर्ध धोतर नेसलेलं, अर्ध घरी वळणीवळ वाळत आहे, अंगात फाटकी तुटकी निमस्ती आहे, डोक्याला पागुट नाही, इतकी परिस्थिती नाजूक वारकऱ्याची. 2.5 ते 2.25 ते 2.5 किलोची कुऱ्हाड होती लाकडं फोडायला साहेब. 2.25 ते 2.5 किलोची कुऱ्हाड लाकडं फोडायला. 8 दिवस लाकडं फोडायची तुमच्या पोरीच्या लग्नातल्या स्वयंपाकासाठी. जाताना खाला काय देत होते? 7-8 दिवसाचं गाडगभर ताक आणि एखादी वाळलेली भाकरी. ही त्या वारकऱ्याची दिनचर्या. मेलेली जनावरं गावाच्या बाहेर नेऊन टाकायची, हे त्या वारकऱ्याचं काम. स्वच्छतेचा वसा. एखादा सप्ताह चालू असेल तो मंडप झाडायचा, नाल्या कोणल्या असतील त्या नाल्या उपसायच्या, सरपण फोडायची स्वयंपाकाची. माझ्या राजांनो, कीर्तन ऐकायचं असेल तर मंडपाच्या बाहेर 100 फुटाच्या अंतरावर बसून ऐकायचं. ही परिस्थिती होती. कानाला हात लावायचा आणि वक्ते काय सांगते ते ऐकायचं. नाही ऐकू आलं तर नुसता टाळाचा आवाज ऐकायचा. इतकी भीषण परिस्थिती वारकऱ्याची. एका मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी सरपण फोडत असताना कुऱ्हाड जोरात आदळली. लाकडाचे तुकडे 2 झाले, त्याच्यातला 1 तुकडा उडाला आणि डाव्या पायाच्या पिंढरीमध्ये तीक्ष्ण असलेल्या त्या धिलपीच्या चुया पायाच्या पिंढरीमध्ये आरपार घुसल्या. श्रीमंताच्या वाड्याच्या पुढे मोठा, आपण ज्याला स्पोर्ट्स म्हणतो, असा वरांडा होता. त्या वरांड्यामध्ये झोपाळा लावलेला होता. त्या झोपाळ्यावर तो श्रीमंत माणूस बसलेला होता. गुळाची वाटी भरलेली होती. भुईमुगाच्या शेंगा एका पात्रात ठेवलेल्या होत्या आणि भुईमुगाच्या शेंगा त्या गुळासोबत खात झोपाळा हलवायला एक माणूस होता. झोपाळा हलवायला माणूस होता. कुऱ्हाड आदळल्याच्या नंतर लाकडाचा तुकडा झाला. त्या धिलपीच्या चुया तीक्ष्ण आणि दार पिंडीत घुसल्या. वारकऱ्याच्या तोंडातून किंचाळी पडली, विठ्ठला माय बापा. भुईमुगाच्या शेंगा आणि गुळ खाणाऱ्या श्रीमंत माणसाने नुसतं पाहिलं, उठला नाही, काय नाही. झोका देणारा एक व्यक्ती होता. त्याची इच्छा होती आपण जाऊन पायातली पिंडीतली ती धिलपी उपसावी. आदेश दिला नाही. स्वतःच्या हातानं ते पिंडीतलं तीक्ष्ण लाकूड बाहेर काढलं. अंगात एकच बनेन होती. तिला जुन्या काळात निमस्ती, आता तिला कोपरी म्हणतात. भळाभळा रक्त वाहत होतं. डोक्यावर पागुट नव्हतं. ती निमस्ती, ती कोपरी अर्धी फाडली. पुन्हा लक्षात आलं अर्धी फाटलेली अंगात घालता येणार नाही, म्हणून तशीच तुकडे 2 केले आणि पिंढरीला आवळून ती कोपरी बांधली. काय वानू आता न पुरे वाणी सांगतोय. दोन तीन बाऱ्या मालकाकडे बघितलं झोपाळ्यावरच्या. असं वाटत होतं ढाले गुरुजी, रवी गुरुजी की हे आपल्याला सुट्टी देतील, आराम कर म्हणतील. असा हे पायाच्या वेदना दाटून आलेल्या होत्या. फासळ्याचा पिंजरा हलत होता आणि कुऱ्हाड लाकडावर चलत होती. कर्मनो गहनो गती. काय समोरच्या व्यक्तीला परमेश्वरानं अंतःकरणात दया दिली असेल आणि आवाज दिला, चोखा. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, तो माणूस चोखा म्हणलाच नाही. ते फार दुसरं वाक्य म्हणला,
पण माझी लायकी नाही ते वाक्य वापरायची. मी नाही म्हणणार ते वाक्य. जाय घरी, जाय आराम कर. चोखोबार आहे, घरी निघाले. पायाचा पंजा टेकीत टेकीत महात्मा घरी आले. घरी आल्याच्या नंतर धर्मपत्नीनं पाहिलं काय परिस्थिती आहे. झोपड्यात प्रवेश केला. झोपड्याच्या मेडीला पाड दिली, पाय लांबून दिला, चूल पेटवली. सोयराबाईनं त्याच्यावर गाडगं ठेवलं, पाणी गरम केलं. कपडा सुद्धा शिल्लक नव्हता. त्या गरम पाण्यात डोक्यावरचा पदर खाली ओढला. दोघं पती पत्नी झोपड्यात येतं. डोक्यावरचा पदर खाली ओढला, तो पदर त्या गरम पाण्यात बुडीला आणि गरम पाण्याने मालकाचा पाय पुसून काढला, पुसून काढला. ऐका माझ्या माईंनो, पतीची सेवा. जिच्या जीवनात आपल्या पतीची सेवा घडत नाही, तिने एखाद्या महाराजाच्या पायावर जीव जरी ठेवला तरी विश्वाचा बाप तिच्याकडे डुंकून पाहत नाही. सगळ्यात मोठी सेवा आहे ती पती सेवा. भराभरा पाय सुजून आला. तेवढ्या अवकाशात मुलगा घरी आला. आई ग ये बाळा. झोपड्यात प्रवेश केल्याबरोबर वडिलांचा पाय पाहिला. सुजून आलेला पाय होता, लालबुंद झालेला पाय. बाबा काय लागले? आईनं सांगितलं. सरपण फोडता फोडता धिलपी उडाली आणि पायाला लागली. बर बेस नकोय दादा. वैद्याकडे जावं लागेल आपल्याला. वैद्य या शब्दाचा अर्थ आहे डॉक्टर. आपल्याला जावं लागेल वैद्याकडं. वैकुंठवासी महाराष्ट्राच्या मातीतील एक नंबर शास्त्री जगन्नाथांना पवार म्हणायचे. ज्याच्या जीवनातला अर्थ संपला त्याचं सगळंच संपलं. ज्याच्या जीवनातला अर्थ संपला त्याचं सगळंच संपलं. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. आज मिसळ्याच्या डाळीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी येतात. असा म्हणला का एखादा भगवान गणेशात पुढे स्वयंपाक म्हणून आपली ज्वारी डाळी फुकट? कसं शक्य होईल साहेब? त्याच्यासाठी पैसे लागतील स्वामीजी. म्हणून पैशाच्या विरोधात गप्पा नाही करायच्या. एक सांगेल तरुणांनो तुम्हाला, अरे तुम्ही धर्माचं काम करता, भगवान गणेशाची 8 दिवसाची सेवा करता. पवित्र वासरांनो, तुमच्या पायाला स्पर्श करून तुम्हाला विनंती करतोय, ज्याचं ज्याचं शिक्षण संपलंय त्यानं फुकटच्या भाकरी मायबापाच्या खाच्या नाही. काम करा, जे तुमच्या वाट्याला येईल. नोकरी धरा. आपलं शिक्षण संपल्याच्या नंतर बराच काळ आईबापानं कमवलेल्या भाकरी खातो. त्याच्यासारखा हरामखोर आणि नालायक देशासाठी घातक दुसरा कोणी नसेल. विठाला विठाला. निष्क्रियपणा अंतकरणातला काढून टाका. कर्मशील वृत्ती ठेवा, जीवन भलं होईल. महाराज, देवानं आपलं काम ऐकावा तितक्या लायकीचे आपण नाहीत. तेवढ्या लायकीचे नाहीत. मग याच्याकरता आपली कामं आपल्याला करता यावं, याच्याकरता आपल्याकडे अर्थार्जन असणं गरजेचं आहे. हो. का पैसा पाहिजे? कारण आपली संसारात रती असती. आपली संसारात रती असती. याच्याकरता आपल्या ह्या सगळ्या भानगडी पैशाशिवाय मिटत नाहीत. आणि तुकोबारायची परमार्थात रती, म्हणून त्यांची आरती. ज्यांची परमार्थात रती त्यांची आरती. आरती तुकारामा. आपली संसारात रती असती. याच्याकरता आपल्याला अर्थ लागतो. आपल्याला कोणी विचारणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही. सोप्या भाषेत सांगू का? पैसे न कमवणाऱ्याला माय सुद्धा नीट बोलत नाही.
माय पण म्हणती याच्यापेक्षा दगड जन्माला घातला असता तर बरं झाला असता. हो, वडील सुद्धा म्हणतोय काय आमच्या नशिबाला आलं बापा हे. आणि पैसे कमवणाऱ्याला सगळेच चांगलं म्हणतात. बायको तर नंदीबाई लावानी झुलती. नवऱ्यान पैसे कमिले ना, नंदीबैल कसा झुलतू अशीच झुलती. कांता लवे बहुमाने नैवम गिरगावकर लिखितम. बायको सुद्धा अशी दर 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 हलती. आळंदीतले मालक तर लय वेगळ्या भाषेत बोलले, पण ती मी आवडतो भाषा आज. विठाला विठाला याच्याकरता तुम्ही पैसे कमवा. मुलांनी सांगितलं आई बाबांचा पाय दुरुस्त करण्यासाठी आता वैद्याकडे जावं लागेल सुखदराजे. काय गोड वाक्य. 11.5 ते 12 वर्षाचं पोरग आहे. आईला सांगता आई बाबांना वैद्याकडे न्यावं लागतंय, हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतंय. काय करावं लागेल. महाराज चिमुकल्या लेकरानं आपल्या आजाराची काळजी करावी असं कानानं ऐकल्याबरोबर असा आहे वेदना झालेला वार करी ज्याचं अंतःकरण प्रसन्न होतंय. काय लेकरू दिलंस रे देवा मला. अरे कमी वयात जे बापाची काळजी करतंय इतकं पवित्र लेकरू दिलंस मला. इतकं पवित्र, इतकं गोड लेकरू दिलंस मला. थोड्या वेळानं जवळ आलेला आहे. नाव आहे कर्ममेळा. काय वानवाता न पुरे वानिया, नाव कर्ममेळा आहे. जवळ आले बाबांच्या. राख घेतली, राख चुलीतली. चुलीतली राख पाण्यात टाकली. तेल नव्हतं हो तळपाय चोळायला, तेलच नव्हतं. स्नेहाम नैवाजा येते, स्नेह म्हणजे तेल नव्हतं. राख घेतली चुलीतली, पाण्यात टाकली. राख शीतल असती आणि राखेच्या पाण्यानं तळवा घासला. बापाचा तळवा घासला गुरुजी, तळवा घासला. आणि तळवा घासता घासता विचारलं बाबा वैद्याकडे तुम्हाला न्यावा असं मला वाटतंय. मला वाटतंय तुम्हाला डॉक्टर. वैद्य म्हणजे डॉक्टर जुन्या काळातला शब्द सांगतोय. आजही वैद्यकीय क्षेत्रच म्हणतात ना, वैद्यकीय क्षेत्रच ना सभापती साहेब. मला वाटतंय तुम्हाला वैद्याकडे न्यावं. बाबांनी सांगितलं बाबा तुला नुसतं वाटतंय रे, मला वैद्याकडे जावा वाटतंय. आपल्याकडे दामू नाही ना. आपल्याकडे काय काय द्यायचं वैद्याला, काय देणार आहेत आपण वैद्याला. बाबा एक म्हणू का तुम्हाला, तुमचा पाय नीट करायपुरते पैसे माझ्याकडे आहेत. तुमचा पाय नीट करायपुरते पैसे माझ्याकडे आहेत. एका क्षणाचा विलंब न करता कडाल दिशी गालात आणली. एक क्षणाचा विलंब नाही केला. इतक्या आवेशात मारली की तितक्या आवेशात धिलपी सुद्धा पायाला लागली नसेल. कडाल दिशी ठेवून नेली गालामध्ये. 2-4 मिनिटात गाल टर 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 टर. कवळ्या लेकराचा गाल हो, सुजून आला भाऊ, सुजून आला गाल, सुजून आला. रडायची ताकद नाही बापा पुढं. आतली आज हुंदका चिरीला, आतली आज चिरीला. महाराज इतक्या जोरात काय वाजलं म्हणून माय आतमध्ये आली तर मालकानी पोराच्या गालात मारली. हिम्मत नाही महाराज त्या काळात. नवऱ्याला म्हणायची तुम्ही का मारलं, कारण त्या काळातले नवरे दर्जेदार होते आणि बायकाही दर्जेदार होत्या. हिम्मत नव्हती कारण एकही नवरा बुट हरपून घरी जात नव्हता. तुम्ही कशामुळे हसायले. दर्जेदार मालक होते, दर्जेदार पत्नी. आपण आपल्या नियमावर आरूढ होत्या सगळ्या पत्न्या, दर्जेदार होत्या. आईनं हृदयाशी धरलं. बाळा चालतोस बाहेर. नाही म्हणे आई, बाबांच्या पायाला राखेचं पाणी लावतोय. तितकं मारूनही बापाचा तळवा चोळीत होतो, तळवा चोळीत होतो.
लांबवलेला पाय आखडत नव्हता आणि हात पोराच्या तोंडापासून पुरत नव्हता. तोंडातून शब्द पडला, कर्ममेळा जवळ येतोस का रे? जवळ गेले आणि चोखोबारायनं कडकडाटून मिठी मारली. मारा वाटत नाही रे तुला, मारा वाटत नाही रे कर्ममेळा. बाप आहे रे मी तुझा, बाप आहे माझा, गोड मुलगा आहेस रे तू, मला मारा वाटत नाही. पण दुःख एका गोष्टीचं झालं, कोणाचा खिसा कापलास, कोणाच्या घरी चोरी केलीस, कोणाच्या घरी डाका टाकला, कोणाचा खिसा कापलास, एखाद्याचं पडलेले उचलून आणलेस का? नाही बाबा, नाही नाही नाही. हा ऐकणं कर्ममेळा. बाळा, 45 वर्ष विटेवरच्या मालकाची वारी, नित्य घरून मंगळवेढा ते पंढरपूर, 2 टाइम दर्शन, 45 वर्ष, 2 टाइम दर्शन, 2 टाइम, हातपाय चांगले तोपर्यंत. त्याच्यानंतर उरलेले 27 वर्ष सकाळी 1 टाइम. आणि तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांनी सांगितलेलं काम, आमच्या मुलीच्या घरी भैमुगाचं पोतं नेऊन द्यायचं, शेंगाचं, कर्नाटकपर्यंत चालत जायचं आणि तिथून पुन्हा चलत यायचं. इतकी समाजाची आणि देवाची सेवा केलेला बाप मेला रे माझा, माझा बाप मेला, बाप मेला. त्या बापाचं नाव होतं रानोबा. पण आपल्याकडे माणूस मेल्याच्या नंतर कपाळाला नाणं चिटकीत येत, इतकं तर माहिती आहे ना. माणूस मेल्यावर कपाळाला नाणं चिटकीत येत. रुपया, त्यावेळेला रुपया नव्हता, आदला होता, खडका होता, दमडी होती, लालपई होती, आडका होता भाऊ. पण माझे वडील मृत्यू पावल्याच्या नंतर माझ्या बापाच्या कपाळाला लावायला माझ्याकडे आडका सुद्धा नव्हता. ज्या बाबाने मला जन्म दिलाय, लक्ष्मीच्या पतीची सेवा केली. विटेवरचा मालक म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. आणि एवढी प्रचंड सेवा करत असताना बाप मेल्याच्या नंतर प्रेताला चिटकवायला नाणं सुद्धा मी कमवू शकलो नाही. आणि तू कोण माझा मुलगा नालायक? मला दवाखान्यात नेण्यापुरती तुझ्याकडे पैसे आहेत, कोणाचं घर फोडत सांग. मुलगा हुशार होता. बाबा बाबा, हा गाल शिल्लक आहे, तुम्ही याच्यातही मारू शकता, पण मी कोणाच्याही घरी चोरी केली नाही. आपण एका भाऊबीजीला तुमच्या बहिणीकडं, माझ्या आत्याकडं चाललो होतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहुणा राजा नावाचं गाव आहे. आणि आत्याच्या घरी तुमच्या बहिणीकडं चाललो होतो. माझी आत्या, तुमची बहीण. राखी पौर्णिमा होती बाबा. त्या राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रस्त्यात एका ठिकाणी सात्विक सनातनी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात तुम्ही थांबले आणि मी मेहुणा राजाला आत्याच्या गावी गेलो. तुमच्या बहिणीनं तुमच्यासाठी सोन्याचा दोरा असलेली राखी तयार केली ती. काय वानवाता न पुरे वाणी सांगतोय. तुमच्या बहिणीनं सोन्याची साखळी असलेली राखी मोठ्या आदरानं तुमच्यासाठी केलती बाबा. पण राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर तुम्ही नसल्यामुळे तिनं भाचा म्हणून मला बांधली होती. बाबा, माझ्या आत्यानं, तुमच्या बहिणीने मला सोन्याची साखळी असलेली राखी बांधली. श्रीमंत बहीण होती चोखोबारायची, श्रीमंत. बाबा, मी घरी आलो, मी घरी आलो. पुन्हा घरी आल्याच्या नंतर आईला राखी दाखवली, राखी सोडून ठेवली. कारण सोन्याची राखी बांधायची आपली लायकी नव्हती बाबा, आपली लायकी नव्हती. म्हणून आईनं गेल्या 6 वर्षापासून ती राखी, चुकून बोललो, गेल्या 6 महिन्यापासून ती राखी आपल्या उतरंडीतल्या एका बारक्या मडक्यात ठेवून दिलेली आहे. आणि ती राखी आपण एखाद्या सोनाराला विकू आणि त्याच्यातून जे पैसे भेटतील ते वैद्याला देऊन तुमचे पाय नीट करू. असा मुलगा जर प्रत्येकाच्या पोटी जन्माला आला
असा सात्विक आई वडिलावर प्रेम करणारा मुलगा जर प्रत्येक घरात जन्माला आला तर भारत देशाचं स्वर्ग व्हायला 1 महिना सुद्धा लागणार नाही. 1 महिना लागणार नाही. 1 महिना सुद्धा लागणार नाही. ब्रह्मांडातल्या पूर्ण भारत देशाचं स्वर्ग होऊन जाईल. काय मुलगा होता महाराज, किती मुलगा. तयाचा हरिक. मग याच्यामध्ये महिमा कसला आहे? वर्णन न करण्याची भावना. असं वर्णन होत नाही असं काय या पोरात? इतक्या नाही. बापाचा आदर करतं इतक्या कमी वयात, इतकत नाही. पुढे आहे का ना, पुढे आहे का, पुढे पुढे काय प्रकार झाला. याच चोखोबरायची तर एके दिवशी देव जेवायला आले. देव 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 जेवायला आले. देव देव ज्या भगवान गणेशाचा कार्यक्रम आहे का, बोरगाव गणपती म्हणतो ना आपण, भगवान गणेशाचे बाबा चोखोबरायची तर भाजनाला. गणेशाचे बाबा कोण? भगवान शिवशंकर स्वामीजी. आणि भगवान शिवशंकर चोखोबरायची तर भजनाला. हो, रुपवाळी त्यानंच म्हणली होती. त्याच्या माग म्हणायला नारद आणि तुंबर पक्वाद वाजवायला 222 मंत्रीपद ज्याच्याकडे आहेत का, 222 मंत्रीपद. सुखदराजे इंद्र पक्वाद वाजवायला, गणेश बुवा इंद्र पक्वाद वाजवायला. इंद्र. ब्रह्मदेव बाजूला बसलेले, सावित्री आई साहेब, गिरिजा आई साहेब बाजूला बसलेल्या. आणि या सर्व देवायला पाणी भरून देत होत्या विटेवरच्या मालकीन. आणि पाण्याचे मडके सगळ्याला नेऊन देत होते विटेवरचा बाप. ती एकादशी होती, ती सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती सोमवारची एकादशी. सगळी विमानं पंढरपूरला उतरलेली आहेत. आणि त्या दिवशी जगाचा बाप या देवाला पाणी देतोय. ते देव नव्हते, ते वारकरी होते. ते रिकामं नाही कोणाच्या नादी लागायला. पंढरपुरातलं काय नादी लागतंय? भजन करते, सगळ्याला पाणी दिलं. अष्टमा सिद्धी स्वयंपाक करतात. अन्नपूर्णा हजर आहे. दुसऱ्या दिवशी द्वादशीची स्नानं आटपली, पंक्ती झाल्या, सगळी जेवली. 6 लोक जेवायची राहिली. गरुड, विटेवरचे मालक आणि विटेवरची मालकीन 3. चोखोबराय, चोखोबरायची पत्नी आणि चोखोबरायचा मुलगा. 6 लोक जेवायचे राहिले. पात्र टाकले गरुडानं 3. एक स्वतःला, देवाला, आई साहेबाला. देवाने सांगितलं पात्र जरा लांब लांब टाका. गरुडाला कळच ना अंतर कशाल मधात ठेवायचं म्हणून. स्वामीजी, वृंदात स्वामीजी, अंतर कशाला ठेवायचं. आता देवानं सांगितलं फाकिले पात्र. आणि 2 मिनिटात सांगितलं गरुडा या मधल्या जाग्यात पुन्हा एक पात्र टाका. आणि पात्र टाकल्यावर आवाज दिला, चोखा या. चोखोबराय बसल्याबरोबर आईसाहेबाच्या लक्षात आलं तिकडच्या मांडीला पुन्हा सोयराबाई बसिते. आवाज दिला, ए गरुडा इथं एक पात्र टाका. आणि सोयराबाईला रुक्मिणीनं मांडीच्या जवळ घेतले. जगाची मालकीन, जिच्यासाठी अख्खं जग बेजार आहे. पैसे कोणाला आवडत नाहीत, त्यानं हातवरी करा बरं, त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो मी. पैसा आवडत नाही अशा हातवरी करा ना. हाय का तुमच्यात तरी कोणी एखादी? औषधाला माणूस नाही सापडायचा. अख्खं जग ज्या लक्ष्मीसाठी बेजार, त्या लक्ष्मीनं सोयराबाईला बाजूला घेतलंय. आणि लक्ष्मी ज्याचे पाय धुती तो जगाचा बाप, त्यानं चोखोबरायला बाजूला घेतलंय. काय अधिकार असेल महाराज. तूप साखर भात सगळं काही घेतलं. ते लेकरं ज्याचे असतील त्यानं सांभाळा ना. ते सांभाळा. ज्याचे असतील त्यानं आईनं आपल्या जवळ घेतलं पाहिजे. ते श्लोक म्हटला, गजर झाला. देवानं भाताचा हात असा इथपर्यंत नेला. रुक्मिणी आईसाहेबानं नेला, गरुडानं नेला. या दोघांनं नुसता भात हातात घेतला ना असाच ठेवला. रुक्मिणी आईसाहेबानं सोयराबाईच्या मांडीवर हात टेकला आणि विश्वाच्या मालकानं चोखोबरायच्या मांडीवर हात टेकला. जेवानं चोखोबराय काहीच नाही बोलले आणि पत्नीकडे पाहिलं.
विटेवरच्या मालकीने विचारलं, सोयरा जेवा ना? आईसाहेब जेवायला काय हरकत नाही, पण माझा बाळ उपाशी आहे, माझा बाळ जेवायचा राहिलाय. गरुडानं सांगितलं, देवा पात्र टाकू का? नाही टाकायचं. चोखोबारायच्या लक्षात आलं आपल्या बाळाचं काय चुकलं असेल की जेणेकरून त्याला पात्र टाकू देत नाही. बाप जीव घालायलेत, गुरुजी त्याची, राजूभाऊ त्याची माय जीव घालायलेत. सभापती साहेबन पोरग उपाशी, मायबापाला कसं जेव्हा वाटन भाऊ, कसं जेव्हा वाटन स्वामीजी? अधिकारी मायबाप आहेत ते, वारकरी मायबाप आहेत ते. देवानं सांगितलं गरुडा पात्र टाकायचं नाही. आईसाहेबांनी सांगितलं, देवा असं कसं करता? मी सांगतो न टाकायचं नाही. सगळ्या देवता वरून पाहत होत्या, वरून पाहत होत्या, वरून. आणि भगवंतानं नुसती चुटकी वाजिली. खाली मान घालून 100 फुटाच्या अंतरावर बसलेला कर्ममेळा, डोळ्यात पाणी नाही, काही नाही. मनात विवेचन करीत होता, आपलं काहीतरी चुकलं, याच्याकरता देवाच्या पंक्तीत जेवायची आपली लायकी नाही. तुमच्या आमच्या पोरानं आपटू घेतलं असतं, आपटू घेतलं असतं. आपटू मायन बाप जेवायला बसले आणि मामाला उपाशी ठेवलं. मान खाली घातली, मान चुटकी वाजिली. आणि चुटकी वाजिल्याबरोबर वरी डोकं करायची ताकद नाही, नुसत्या भोवया वरी केल्या. आणि देवानं सांगितलं, बाळा ये ना इकडं, ये इकडे, ये इकडे, ये. पण देवानं बोलिल्याच्या नंतर पाय उचलत नव्हते बरं साहेब. आईकडे बघितलं ना, आईनं खाली पाहिलं, कारण तिला ताकद आहे. आपण कशाला ये म्हणायचं, बापाकडे पाय. आणि मग चोखोबारायकडे बघितलं तर चोखोबारायन सुद्धा बोललं नाही. देवान तिसऱ्यांदा सांगितलं, कर्ममेळा ये ना. त्यावेळेला चोखोबारायन खुनीलं, ये बाळा, ये. त्यावेळेला सोयराबाईनं मांडी लहान केली. मांडी लहान केली म्हणजे जराशा सरकल्या, आपल्या पात्रावर बसवावा, आपल्या पात्रावर बसवावा. तर तेवढ्या अवकाशात आईकडं निघालेला बाळ, देवानं सांगितलं, बाळा इकडे ये. आणि देवानं कर्ममेळ्याला मांडीवर बसिलं. कर्ममेळा मांडीवरी, मांडीवर बसिलं, मांडीवर. पुढचा प्रकार ऐका पुढचा प्रकार. मांडीवर बसल्याच्या नंतर हातामध्ये साखर, भात आणि तूप असं स्वादिष्ट मिश्रण हातात होतं. आणि मांडीवर बसल्याबरोबर रविवार पहिला घास कर्ममेळ्याच्या तोंडात घातलाय. पहिला घास कर्ममेळ्याच्या तोंडात, पुन्हा खालच्या पात्रात घास, पुन्हा कर्ममेळाच्या तोंडात. असं 4-5 वेळेस केलं, 4-5 वेळेस केलं. आणि मग थोडीशी भाताची कणं बोटाला चिटकलेली होती, ते तूप चिटकलेलं होतं, साखरेचं गोड पाणी चिटकलेलं होतं. विश्वाच्या मालकानं 6व्या वेळेस सगळी बोटाची कांडे चाटून पुसून खाल्ली. त्यावेळेला स्वर्गातून पुष्पाची वृष्टी झाली. एक जण म्हणला, बाळू महाराज सांगते ते खरं कशाहून? आणि खरंच आहे. माणसानं चिकित्सक दृष्टीने विचार केला पाहिजे की पुढचा बोलणारा वक्ता आहे, याला आधार काय. एका जनार्दनी आईसी चोखी याची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. नैवम गिरगावकर लिखितम. पैठणचे मालक म्हणतात, 12-36 वर्ष जगाचा बाप ज्यांच्या पत्नीचे लुगडे धुवाला, त्यांनी सांगावा, एका जनार्दनी आईसी चोखी याची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. नुसता देव जेवला नाही तर चोखोबारायचा मुलगा जन्मताच भजन करत होता. उपजताची कर्ममेळा, वाचे विठ्ठल सावळा. आणि भगवंताचं भजन करणाऱ्या सात्विक सदाचारी श्रीमंत श्री चोखोबारायच्या मुलाच्या तोंडातलं उष्ट खाल्लं, उष्ट. आणि चोखोबाराय हरिजनाच्या कुळातले होते. चोखोबाराय हरिजनाच्या कुळातले होते. वारकऱ्यासाठी जातीचा संबंध नाही, चांगलं वागण्यासाठी जातीचा संबंध नाही, चांगलं बोलण्यासाठी जातीचा संबंध नाही, आणि भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही. महाराज, विश्वातली 700 वर्षापूर्वी सगळ्यात मोठी क्रांती कोणती असेल तर जगाच्या बापानं कर्ममेळ्याच्या तोंडातले उष्टे बोट चाटावा. काय भक्तीचा पुरुषार्थ असला. म्हणून तुकोबराय
आहे पहिल्या कडव्यात म्हणतो. किती वाजले आता? 8:15. 45 मिनिटं आहेत आपल्याला. कीर्तन चालू होतं साहेबराव महाराज. कीर्तन कशाला म्हणते ते कीर्तन चालू होतं. तुम्हाला पैशाचा जोर आला म्हणून त्याला कीर्तन म्हणत नसते. कीर्तन कशाला म्हणावा साहेब? असं कीर्तन चालू होतं. राजेभाऊ, 2 राजेभाऊ आहेत आज इथं. महात्मे आहेत पुन्हा. आनंद वाटते मोठी माणसं समोर असली. आणि कधी बी माणसाच्या समोर मोठा असला पाहिजे. बाई पदर घेत असती, भीती वाटती महाराज, भीती वाटते. पण बाईनं पदर घेण्यासाठी साडीला दुकानातून पदर असला पाहिजे. नवऱ्यानं पदराची साडी आणली पाहिजे. नाही तर ते जर होंडी सोसायटीचा अध्यक्ष असेल तर मग कशाला तशा साड्या आणीन तो. यायला आत्ता कुठं शिकाळालं. राव द्या लसूण लावायला, तसंच उघड ठोत जा. हो, लसूण लाई जा, टिकली खाली लावी जा, इथं कोंबडी बशी जा अंडे घोळायला. तुमचा परमार्थ म्हणजे 1, 2 आणि 3 लोकांच्या बोकांडीवर पैसे टाकणं. तुम्ही असेच मोकळेल फट. कशाला म्हणायचं कीर्तन गुरुजी? कशाला म्हणायचं कीर्तन? कीर्तन ही एक आगळी वेगळी परंपरा आहे. तिचं तुम्ही मात्र तिचं तुम्ही सोंग केला असेल हा, तर या सोंगाचे पडसाद संसार खालून जळतील, खालून जळतील, खालून जळतील. लोकांना काय आवडत असेल ढाले गुरुजी, मग त्या आवडीनुसार जर आपण कीर्तन करायचं, त्या आवडीनुसार जर आपण भजन करायचं, त्या आवडीनुसार जर आपण पक्वाद वाजायचा,
तर मग आपल्यापेक्षा लोकनाट्यातली लोक खूप छान आहेत. खूप छान लोक, त्यांना वाईट म्हणू नका, कारण ते लोक कला जिवंत ठेवणारी लोक आहेत. करू द्या त्यांनी काही पण. महाराज ते प्रदर्शन इथं नसावा, ते नसावा. असतील पैसे, पैशाचा गर्व एखाद्या महाराजाला असेल तर असं समजायचं त्याच्या गोळ्या संपल्यात. पैसे कोणाकडं नाहीत. मी एका कीर्तनात बोलून गेलो, अजयला माहित आहे, आम्ही कल्याणला गेलो तो थाई सोबत होता आमच्या सोबत. या महाराष्ट्राच्या मातीतला तृतीयपंथी 2.25 कोटीच्या गाडीत बसतोय. इथं बसलेल्याला 2.25 कोटीची गाडी आहे का सभापती साहेब कोणाकडे? म्हणून आमच्या लोकांनी इतकं नाही फुगायला पाहिजे. मी बी कधी कधी म्हणतो ना हाऊत भरलेला आहे. त्याचं कारण सांगू का? हरामखोराने इचकुनी याच्याकरता बोलत असतो. दर्जेदार राहायचं. काही काही माणसं असं समजी देत ना वारकरी संप्रदायाला काय बेकार चोटार जाय बॉम्बले. तो काय विचार करू शकतो वारकरी संप्रदायाचा? नालायक का? तू लायकी आहे का? म्हणून आपण भारदस्त रक्त नेसावा पण वक्त म्हणून घेऊ नये. रक्त नेसावा पण वक्त म्हणून घेऊ नये. याच्याकरता असं दर्जेदार बोलायचं. मला सांगा, आपल्या घरचे गहू उडाल्यावर कोणी आणून टाकीत का? म्हणायचं चपातीन तूप खाल्लंय. नालायक लोकांच्या पुढे स्वामीजी कशाला म्हणायचं आपलं संपलंय? सानळ्यानं पिरून टिंगल उडीत येत, त्याच्यापेक्षा मस्त म्हणायचं छान चाललंय. पाकिटाचा गर्व असेल, गाडीचा गर्व असेल, तुला मानते त्या लोकांचा तुला गर्व असेल, आणि परमार्थाचं मात्र करत असेल तर तुला मानणारे सुद्धा मातीत जाणार. दोघाशी पतन सारी खेशी. कीर्तन चालू आहे, कीर्तन कीर्तन कीर्तन. एका पवित्र परंपरेतल्या वारकऱ्याचं कीर्तन आहे. ते कीर्तन ऐकायला तुमच्यातले एक संन्याशी बसलेले आहेत. संन्याशी. मी एका परंपरेत एका कीर्तनात अजयला माहिती आहे, मी बोलून गेलो. महाराज ज्या परंपरेले, त्या महाराजांच्या परंपरेतली एक जुनी व्यक्ती होती, वैकुंठवासी गुरुवर्य समाधीधन जशवंतदासजी स्वामी, उदासीन आखाड्याचे महात्मे. जशवंतदासजीच्या नंतर जमनादासजी, आणि जमनादासजीच्या नंतर जीवनदासजी. आता इकडे पुरंदासजी, जालन्याला संगमदासजी. तर जशवंतदास नावाचे महात्मा होऊन गेले. जालन्यातल्या काजीनं त्यांच्या समोर बोकड्या कापून मांस ठेवलं होतं. त्या मांसाची फुलं तयार केले. मांसाची फुलं तयार केले. महाराज या परंपरेतल्या संन्याशानं या महाराष्ट्राच्या मातीतल्या काजीला दोन्ही गुडघे टेकायला लावले. दोन्ही पण दोन्ही गुडघे टेकून मुजरा केला. महात्मा जी, फूल का क्या करना है, यही तो मंदिर नहीं है, मूर्त नहीं है, क्या करना फूल का. तर काजीचं अंतकरण भरू लागलं रविदास बुवा, आणि त्या काजीनं सांगितलं मंदिर बांधायला जागा घेऊन टाका, किती पाहिजे ती. सभापती साहेब हातातली काठी फिरिली आणि त्या काठीच्या आतली जागा देऊन टाकली. आज 350 कोटीची जागा आहे. या देशातल्या मुसलमानानं दिली, पण साधूला पाहून दिली तर मुसलमानाला सुद्धा आकर्षित करायची ताकद या संतात आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, दोघांनं बाळ्याचं ऐकण्यात इतकं गुंगायचं नाही. हे गुंगले होते बर का, नाही तर यांनी जागा काढावा. हे विद्वान लोक आहेत गायनातले, पण गुंगले बाळ्याचं ऐकिता ऐकिता विठाला विठाला विठाला.
कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनामध्ये भगव्या वस्त्रातला संन्यासी वारकरी संप्रदायाचं कीर्तन ऐकायला बसलेला आहे. त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी. धीरजगिरी धीरज काय वानवाता न पुरे वाणी. ए तरुणांनो, माझ्या राजांनो, ज्या संप्रदायाचं तुम्ही काम करता या संप्रदायाची उंची शोधायचं काम ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही. इतकी उंची आहे, एवढी उंची, एवढी उंची. ज्यानं विश्व निर्माण केलंय ते ब्रह्मदेव सुद्धा याच्या उंचीला हात लावू शकत नाही. एवढा वारकरी संप्रदाय मोठा आहे, एवढा हा सनातनी संप्रदाय मोठा आहे. आपण त्या संप्रदायातले पिल्ले आहोत, आपण त्या संप्रदायाचे लेकर आहोत, त्या संप्रदायाचे. धीरजगिरी ऐकायला बसले. कीर्तनाची परंपरा होती, सूर्यास्त झाला की जय विठ्ठल करायचं. सूर्यास्त झाला की जय विठ्ठल करायचं आणि जय विठ्ठल झालं की आरती व्हायची आणि आप्पा मग प्रसाद व्हायचा. पण धीरजगिरी ढाले गुरुजी ऐकायला बसल्याच्या नंतर कीर्तन इतकं गोड होतं, कीर्तन इतकं गोड होतं, कानाला इतकी त्यांच्या भूक लागली होती आणि त्यांनी मागं फिरून पाहिलं तर सूर्य 15 मिनिटात मावळणार होता. 15 मिनिटात. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडं होतं आणि ऐकणाऱ्याचं तोंड पूर्वेकडं होतं. ऐकणाऱ्यांचं तोंड गुंगत आहेत माणसं. ऐकणाऱ्यानं मागं फिरून पाहिलं त्या आरती ऐकणाऱ्याचं तोंड कोणीकडे असेल? पूर्वेकडं. आणि कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडं. मागं फिरून पाहिलं हिचन पश्चिम दिशा. तो 15 मिनिटात सूर्य मावळणार आहे. 15 मिनिटात, 15 मिनिटात. मन असं खचून गेलं. काय भूक लागली हो कानाला, काय भूक लागली. काय काय काही काहीच्या कानाला किती भूका लागल्या. आता घुंगराचा आवाज ऐकू ऐकू काही काही न 150 एकर फुकल्या. काय राजे भाऊ भूक असेल होती कानाची. 150 एकर फुकल्या. मला वाटतं त्या घुंगराचा आवाज जास्त गोड असतो, आपण काय ऐकलं नाही. पण 150 एकर फुकल्या त्या अर्थी आवाज कसा असेल साहेबराव महाराज, किती आवाज असेल तो. काय भूका लागतील काही मेळ नाही. काही लोकांना काही बी ऐकायची सवय. चल माझ्या गावाला जाऊ. तुम्ही नाहीत म्हणणार ते. आता याच्या गावाला राधा कशी येईल मला सांगा बरं. याच्या गावात संध्याकाळी चला दिवसा चला तर धोतर असं करून चालावं लागतं. कवा धोत्राचा कोपरा भरण इतकं गाव घाण. आणि या नालायकाच्या गावात राधा याला का तिच्या गोळ्या संपल्यात का काय म्हणतील. नरका जाणे चुके ना. ठीक आहे, यांना आवडत असेल तुम्हाला. मलाही लोक म्हणतात ना माणसं झकास कीर्तन करा. ठीक आहे, कीर्तन झाल्यावर तुझ्या बायकोची साडी दी नेस होतो तुझ्या घरात नाचतो. पण कीर्तनात नको ना आम्हाला ते सांगू. कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असला पाहिजे. तुम्ही एक लक्षात ठेवा, कीर्तन हा मनोरंजनाचा विषय नाही, मनाचं भंजन व्हावं याचा नाव विषय कर. कारण ही जी टाळी वाजती ना, ह्या टाळीचा इतका मोठा नाद आहे, इतका मोठा नाद आहे, इतका ध्वनी आहे, यमाची दात खिळी बसती. महाराज बाकीच्या टाळ्या वाजणारे सुद्धा या टाळीच्या नादी लागलेत. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक तृतीयपंथी पाहला, टोल नाक्यावर टाळ्या वाजून पैसे कमवतो आणि त्यानं 6 गरिबाची लेकरं दत्तक घेतलेत शिकवायला. या महाराष्ट्रातला तृतीयपंथी टोल नाक्यावर टाळ्या वाजून कमवलेले पैसे
महाराष्ट्रातल्या गरीबाच्या 3 लेकरायला तो शिकितो, अनाथाच्या लेकरायला ज्याचे मायबाप मेलेत. काय प्रभाव या संप्रदायाचा, काय प्रभाव या संप्रदायाचा. कालच्या देहूच्या वारीला गेलो, दर वारीला जात असतो, माफ करा चुकून बोललो. वारी करतो म्हणणं हे पाप आहे, वारीसाठी जन्म दिलाय. मला एक जण म्हणला वारीत कीर्तन द्या, तर मी म्हणलं मला तू पैशाने विकत घ्यायला काय घुंगर बांधणारी वाटली का तुला? गिरगाव करे मी भूषण नाही सांगणार, पण वाऱ्या करायच्या आपण तितक्या पुरत्या, वाऱ्या करायच्या आपण. वारीला गेलो, बापूसाहेब मालक देहूकरांचं कीर्तन ऐकत होतो. त्यांचं कीर्तन ऐकायला एक तृतीयपंथी व्यक्ती बसलेली होती. त्या व्यक्तीची 13 क्रमांकाची दिंडी आहे. प्रचंड गाथ्याचा अभ्यास, ज्ञानेश्वरीचा अभ्यास, सगळा काकडा पाठ, तृतीयपंथी. मग या देशातला तृतीयपंथी बांधव जर गाथा पाठ करीत असेल, काकडा पाठ करीत असेल, आणि या देशातले स्वतःला नर म्हणून घेणारे भजने गाथ्याच्या बाहेरचे भजने म्हणत असतील, तर किती मोठी शोकांतिका आहे ती. विठाला विठाला विठाला. चला वारं चाललंय आणि वाऱ्यामध्ये चांगले चांगले झाडं पडते, हे लक्षात ठेवा बरं का. हे वारं सुटलंय आता सध्या, वारं सुटलंय वारं. हे तुमच्याकडे पैसे झाले ते बी वारं आहे, आणि आम्हाला तुम्ही पैशाने विकत घेतले हे बी वारं आहे. तुम्हाला दोष द्यायला होता असं नाही बरं का. दोघे जात्या लग्नाशी वर्माय रिकामी जागा मधला शब्द म्हणत नाही. बायका पुढे आहेत ना, माझं वय कमी आहे. हो, एक दोषी नाही त्याच्यात. हा, बाकीच्या वर हन्नीनं टेम्पो थांबला नाही, वरमाईच नालायक हे. ती कुखाच्या बोटाला आणि चहाच्या घोटाला नाही म्हणीच न, त्याच्यामुळं मुहूर्त टळला आणि लग्न उशिरा लागलं. याच्यात आपण सगळी पापी आहोत महाराज. तुम्ही सुद्धा, सप्ते ठेवणारे पण पापी. तुमच्या सुद्धा चॉईस इंग्रजी शब्द आहे ना, तुमच्या सुद्धा चॉईस झाल्यात, चॉईस. वा, खालून चिठ्ठ्या येतात. वा 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 वा. पहिल्या चिठ्ठ्या आणि पैसे फेकीत होते तमाशावर. तुम्ही पैशावाल्या 2% हरामखोर लोकांना ते करून टाकले या गादीचं. तुमच्या घराला कुलप लागल्याशिवाय राहणार नाहीत. लिहून घ्या बाळ्याचं वाक्य. विठाला विठाला विठाला. परमार्थात हस्तक्षेप नका करू तुम्ही, नका करू नका करू नका करू. फार मोठी शक्ती आहे संप्रदायामध्ये. मी नर्मदा परिक्रमा करायला गेलो, चला त्यावेळेसपासून मला उभं राहता येते. पण मध्य प्रदेशमध्ये गेल्याच्या नंतर, ज्या वेळेला बाळू महाराज आले तर असं कळाल्याच्या नंतर गरीब माणूस सुद्धा मला तूप लावून चपाती देत होता. तूप लावून चपाती. माझ्या लक्षात आलं मध्य प्रदेशामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायची किंमत आहे. मी का ज्ञानोबाराय तुकोबाराय नाही, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या दारातलं कुत्रं आहे. पण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या दारातल्या कुत्र्याला मध्य प्रदेशात सुद्धा तूप लावून चपाती. इतका संप्रदाय मोठा आहे आपला, एवढा संप्रदाय मोठा आहे. काय लायकी आहे माझी, काय पात्रता आहे, काय योग्यता आहे माझी, काय अधिकार आहे माझा, एवढा पुरुषार्थी संप्रदाय. चला, कीर्तन चालू होतं. 15 मिनिटाला सूर्यास्त होणार आणि धीरजगिरीने हातातला चिमटा काढला. चिमटा असतो तुमच्या संन्याशाकडे, कधी कधी वापरतात कधी नाही. असतो चिमटा, दंड, कमलंडू, हे संन्यास धर्माचे भूषण आहेत. जटा हे भूषण आहे बरं, भूषण आहे, भूषण आहे, भूषण आहे. आपण रोजची रोज सकाळी आंघोळीच्या आधी, आंघोळ करताना ध्यान नसलं तर पुन्हा खरडायची, तसाच मारुतीच्या पाया पडायला जातो. सामान्य त्याग आहे महाराजा जटा सांभाळणं. साधा त्याग आहे का? साधा त्याग आहे का? महाराजांच्या गुरुवर्यांच्या 19 फूट जटा आहे. आता मी नानक हॉस्पिटलला भेटायला गेलो, 19 फूट जटा. सामान्य त्याग असेल महाराज सांभाळणं, साधा त्याग असेल काय? हे भूषण आहे, भूषण आहे, भूषण आहे. चिमटा काढला आणि ते चिमटा नुसता पाठीमागं वाजिला. वा, चिमटा वाजल्याबरोबर सूर्यनारायणाच्या लक्षात आलं, महाराजांनी सांगितलंय जाऊ नको.
जाऊ नको. आणि कीर्तन ठाकूरबुवांचं होतं. परभणी जिल्ह्यातली परंपरा, गुरुवर्य ठाकूरबुवा ज्यांचे घोडे एकादशी धरीत होते, त्या परंपरेतलं कीर्तन. धीरजगिरी महात्मा संन्यासी महात्मा कीर्तन ऐकायला. आणि ठाकूरबुवांच्या लक्षात आलं, अभंगाचं निरूपण करत असताना एवढे एवढे पुरावे, एवढे प्रमाण, एवढ्या ओव्या, एवढी अभंगाची कडवी झाल्याच्या नंतर सूर्य मावळत असतो, पण मी आज इतकं निरूपण केलंय तरी सूर्य कसा मावळं ना. राजभाऊ आश्चर्यचकित झाले महाराज. पण महाराज सूर्याकडे बघत होते ना, बिंब दिसत होतं ना. ते सूर्य मावळल्याशिवाय जय विठ्ठल घेता येत नाही, परंपरेचा नियम आहे. त्या परंपरेचा नियम होता. सूर्य दिसतोय आपल्याला, बिंब दिसतंय, आता जय विठ्ठल करायचं कसं. पण धीरजगिरी महाराजाकडे पाहत असताना त्यांचे कान असे उत्सुक होते ऐकण्यासाठी. पण 2-3 लेकरांना जांभळ्या दिल्या. त्या झोपेच्या नव्हत्या, त्या भुकेच्या होत्या. आणि धीरजगिरी महाराजांच्या लक्षात आलं, आपल्याला कानाला भूक लागली, पण याच्या तोंडाला भूक लागली. आणि चिमुकल्या लेकरायचं अन्न आपण उशीर करता कामा नये. फटकन चिमटा काढा नुसता वाजीला, डोळ्याचं पापण खालच्या पापणाला चिटकते, तितक्या टायमात सूर्य मावळला. हे अंगाला विस्तू लावणं इतकी सोपी गोष्ट आहे का? वासनेला, कामाला विस्तू लावला या लोकांनी, विस्तू लावला, अग्नी लावला कामाला. कीर्तन आटपलं, वारकरी जेवायला बसली, आणि 10-5 काही जी ठराविक लोक होती ती पडवीत अशी वसरीत जेवायला बसली. तिथं धीरजगिरींचं आसन टाकलं आणि त्या आसनावर धीरजगिरी बसले. गव्हाची खवल्याची खीर होती. गहू भिजून त्याची साल काढायची, कुटून कुटून साल काढायची. गव्हाची वरची साल, गहू कळतेत ना, पाणी लावायचं असा आधार आणि उखळात ते गहू कुटायचे, त्याची साल निघती. ती साल गहू थोडे वाळू घालायचे, हाडकले की पाखडायचे, त्याचे सगळं टरकलं काढायचे. ती शिजली, त्याच्यात गूळ, खोबरं, काजू बदाम होते का नव्हते आपल्याला काही सांगता येणार नाही, पण गावरान तूप, ती खीर, हो, आणि अजून काही पदार्थ असतील जेवायला, वाढले सगळ्यांना. जेवणं आटपली, भिंती पाठीला टेकून बसले. आणि ठाकूरबुवांनी धीरजगिरींना विचारलं, एक बोलू का? तुम्ही रोजही कीर्तनात असतात, आज मी तुम्हाला जास्त त्रास दिला का? धीरजगिरी हसले धीरजगिरी. तर ठाकूरबुवांनी विचारलं, आपल्या हसण्याचा मला काही अन्वय अर्थ कळाला नाही. काही नाही, मला आज कानाला जास्त गोड वाटू लागलं, म्हणूनच मी सूर्याला थांब म्हणलो होतो. वाक्य 2 ऐका. महाराज, ज्या साधूचं सूर्य ऐकतो तो साधू किती अधिकारी असेल. एक मुद्दा, ज्या साधूचं सूर्य ऐकतो तो साधू किती अधिकारी असेल, आणि ज्या साधूला ते कीर्तन आवडत आहे, ते अर्थी तो कीर्तन करणारा किती अधिकारी असेल, कल्पना करा. 2 मुद्दा आहेत. ते कीर्तन कसं असेल महाराज, काय कीर्तन असेल, त्यातली त्यात सांगतो तुम्हाला. याच कीर्तनकाराला एके दिवशी जावं लागलं, पुराव्यात पुरावा देतो तुम्हाला, जावं लागलं. आणि गेल्याच्या नंतर चौघाच्या खांद्यावर पार्थिव, नाही चुकून शब्द गेला, माफ करा, त्या कीर्तनकारांच्या धर्मपत्नीला जावं लागलं. चुकून माफ करा बरं, अजय तितकं कट कर रे दाद्या. नाही पण मी माफी मागितली ना, बाकी काय त्याच्यात काय प्रश्न आहे. शब्द आहे, तुमचे मोबाईल एवढाले लाखो रुपयाचे सफरचंद कंपनीचे हँग होते, तर आपला साधा मोबाईल आहे, काही विषय नाही. इतका काय भारीचा आहे गिरगावकर, 7वी शिकलेला आहे, सगळंच साधं आहे आपलं, काय विषय नाही. माफी मागितली मी. आईसाहेब जात राहिल्या आणि आईसाहेबाचं प्रेत सगळ्यांच्या खांद्यावर. आईसाहेबाच्या अंत्यविधीला पंढरपुरातला मालक, काशीतला मालक आणि सत्यलोकाचा मालक रविबुवा माणसाच्या रूपात, बरं पुढं गळ्यात टाळ घेऊन अंत्यविधीला. एक सांगू का तुम्हाला, महाराज आयुष्यभर ज्यानं दारू पिली त्या हरामखोराच्या मड्यापुढे ह्या पोराने टाळ नाही वाजवायला पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय इतका दर्जेदार आहे. एक दुसरं सांगू का,
नवरदेवाच्या पुढे त्याला वाजित स्टेजवर आले टाळ. महाराज परंपरा चुकीच्या आहेत. एक जण म्हणला महाराज डीजे कट केलाय आता वारकरी. अरे कुठे बी वारकरी नाचित नसते सुमल्या. नवरदेव जर हरामखोर असेल, माळकरी नसेल, व्यसनी असेल तर त्याच्या पुढे ही लेकरं नाचवायची. महाराज एक पुरावा आहे का, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुखदराजे एक वारकरी संप्रदायातले आधारी होऊन गेले वैकुंठवासी गुरुवर्य बंकट स्वामी, ज्यांचा काकडा ऐकायला देव येत होता. देव नाही, ते गैरहजर असल्यावर देव त्यांच्या जागेवर काकडा करीत होता त्यांच्या रूपात. स्वामी दटवायचे विद्यार्थ्यांना, दटवायचे, रागा भरायचे, केस नाही कापले की केस वाढायचे, कान धरायचे, गालगुसा धरायचे, बुक्का हाणायचे, दटवायचे. आणि जेवण झाल्यावर लेकरं झोपले की त्या खोलीचं पंडित भाऊ दार उघडायचे आणि बंकट स्वामी हात सोडायचे, नडायचे, माफ करा रे मला, तुमच्या हिताकरता मी तुम्हाला मारतोय. स्वामीला एक जणांनी विचारलं तुम्ही हात कशा करता जोडता, याच्यातला कोण येती होईल, याच्यातला कोण योगी होईल, याच्यातला कोण तपी होईल, याच्यातला कोण सिद्ध होईल, याच्यातला एखादा संन्यासी होईल. आणि अशा पवित्र वारकऱ्यांना नालायकांच्या पुढे नाचू नका. राग आला तर माफ करा. हा वारकरी संप्रदाय कोणाच्या पुढे नाचायचा संप्रदाय नाही. याचा कटपुतली करू नका या संप्रदायाची. चला, आईसाहेबाचं पार्थिव खांद्यावर आहे, टाळकरी तिन्ही देव येत. सौभाग्यवती गेले आईसाहेब ठाकूरबांच्या, आणि उशी दिलेली होती, तोंडात पानाचा इडा होता प्रेताच्या. आणि पुरंदास स्वामीजी पुढं पाहिलं तर तिन्ही देव टाळ वाजवायलेत प्रेताच्या पुढं. बाईसाहेबाच्या लक्षात आलं स्वामीजी मालक आहेत का नाही. मान उचलली, मागं पाहिलेत. मालकानं सांगितलं गिरिजा, नाव गिरिजा होतं. पैठणच्या मालकांच्या पत्नी सुद्धा गिरिजा, ठाकूरबांच्या पत्नीचं सुद्धा गिरिजा नाव होतं. गिरिजा आहे, पड पड. प्रेतानं डोकं उचलून खाली टेकलंय. आणि त्या परंपरेतल्या महात्म्याचं कीर्तन ऐकायला धीरजगिरी. ज्यांच्या आदेशानं सूर्य थांबतय तो संन्यासी किती अधिकारी. सूर्य थांबवायची ताकद ज्या संन्याशात आहे तो संन्यासी किती अधिकारी. आणि एवढ्या अधिकारी संन्याशाला ज्याचं कीर्तन ऐकत तो वारकरी किती अधिकारी. काय पुरुषार्थ महाराज, ही परंपरा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात माझ्या वाक्याचा विपर्यास करू नका, माफ करा सज्जनांनो. आयुष्यभर चुकीचं काम करणारा जरी मेला तर त्याच्या पुण्यतिथीला भजन करता येते, कारण त्याची पितर तृप्त करायचे असतात. आणि आर्यमा नावाचा पितर येत असतो, हा तृप्त जर करायचा असेल तर भजनानं होत असतो. याच्याकरता भजन करण्याचा अधिकार आहे. पण चुकीचं वर्तन करणाऱ्या माणसाच्या पुढं भजन नाही करायचं, त्याच्या पिंडाचं भजन करायचं. आणि पिंड हा तृप्त असतो. तुका म्हणे रक्षा, एकदा पेटवलं की ते पवित्र, तोपर्यंत नाही. खरं तर प्रेताला नमस्कार आता आजच्या कीर्तनात सांगू नये, पण नंतर माणसं इचकिते, कमेंट बॉक्स रिकामाच याचा. हो, ते मला उचकणी देतात मग, दाबणं टोचू टोचू, बाळ्या शहाणाच झाला. मी पहिलाच शहाणा आहे.
आता थोडा झालंय. नाही, आपल्या संप्रदायाला गालबोट. एक माहिती आहे का तुम्हाला, इस्लाम धर्मामध्ये त्यांचे काही ठराविक 18 फजल येतं. त्या फजलामध्ये काही अक्षर त्यांच्यासाठी पवित्र येतं. तर चुकून एका स्लीपर चप्पलवाल्यानं एक अक्षर चप्पलवर टाकलं. एकच सभापती साहेब, एकच अक्षर, तुपे साहेब, राजेभाऊ, एकच अक्षर. तर ती कंपनी लोखंडासकट जाळून टाकली मुसलमानांनी. लोखंडासकट. कारण एक आमच्या धर्मातलं पवित्र अक्षर आहे आणि ते तुम्ही चप्पलवर का टाकलं. आपल्याकडं धर्म फक्त माईकवर सांगून बोंबलूच तर चौकून हवा निघूस तर आरडतो. आणि लक्ष्मी तोटा, त्याच्यावर लक्ष्मी, कमळावर उभी लक्ष्मी, आणि कमळावर उभी असलेली लक्ष्मी फटाक्यावर, आणि तो फटाका हरामखोराच्या पुढे वाजवायचा, लक्ष्मीच्या चिथड्या. ही संस्कृती आपली. केलाय कोणी आळा आतापर्यंत? एक अक्षर नुसतं चप्पलवर अरबी पडलं, एक अरबी अक्षर पडलं तर लोखंडा सगट कंपनी जाळून टाकली. हे धर्मावरच त्यांचं प्रेम आहे. लोकांना शिव्या देऊ नका. एखाद्याला ऊस जास्त झाला असेल तर त्याच्या ऊसात तुमच्या म्हशी घालू नका. त्यानं काय मशागत केली ते तुम्ही करा, तितका ऊस तुम्ही वाढवा. दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवल्यानं आपला धर्मवरी जात नसतो. आपल्या चुका दुरुस्त करा. हो, म्हणून सांगतोय की आपल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी दर्जेदार वागायचं. दर्जेदार. तुम्हाला वाटतं का लय सुळसुळ केल्यानं माणूस पैशावाला होत असतोय? शिदडावानी लय सुळसुळ केलं म्हणजे पैसे होतेत का? आरती काम जास्त करतो का? हमाला आपा, तुम्हाला गिरगावच्या बाळ्याच शपथ आहे. आरती जास्त काम करतो का? हमाल. श्रीमंत जास्त कोण? आरत्या. हे तर कळतं ना तुम्हाला, कळतं ना. वचवच केल्यानं माणूस श्रीमंत होत नसतो. अन्न मान धन हे तो प्रारब्ध हातीने. नशीब लागते, नशीब लागते, नशीब. संभाजीनगरला मी 17 नंबरचा फॉर्म भरून एका शाळेत पोचलो. त्या शाळेत पोचल्याच्या नंतर 50, 55, 60, 65 लोकांचा स्टॉप होता. त्याच्यातली मुख्य व्यक्ती माझा जवळचा नातेवाईक होता. मी सोमनाथ ऑटोमोबाईल्सवर स्पेअर पार्टच्या दुकानावर बेरिंग विकायला होतो. टायरपासून बासपंपपर्यंत खोलता येते. सारस्वत बँकेत 1500 रुपये महिन्यानं चपराशी म्हणून मला नोकरी लागणार होती. वळवळ करायचं नाही संप्रदायातल्या लोकांना. मी त्या गुरुजींकडे गेलो. गुरुजी आमचे जवळचे स्नेही होते. त्यांना सांगितलं 17 नंबरचा फॉर्म भरून 10वी पास मला व्हायचंय आणि मला हे ॲडमिशन द्या. उद्या या, परवा या, तेरवा या, असं 4 चक्रा मारल्या. आणि 5व्या दिवशी ढाले गुरुजी त्यांच्या तोंडातून वाक्य पडलं, आमचा हा सगळा स्टॉप तुला विचारीन सर कोण येतं? तर तू म्हणायचं माझे पाहुणे नाहीत, माझे पाहुणे नाहीत. तर मी म्हणलं सर तुम्ही माझे जवळचे पाहुणे आहेत असं का म्हणू? तू 5 चक्रा घातल्यास 5ही चक्राला तुझ्या अंगावर एकाच कलरचं शर्ट आहे. त्यांना सांगितलं मला एकच ड्रेस आहे आणि मालकाच्या दुकानात काम करत असताना कंपनीच्या बनेली वापरीत होतो. त्याच्यावर बेरिंगचा शिक्का, स्पॅन्डल रॉलचा शिक्का, चेर असेंब्लीचा शिक्का, ते नाव पाठ झाले मला ते सगळे. ते शर्ट होते आणि बाहेर जाताना एवढं घालतो. नाही, माझा अपमान होईल. तू जर म्हणशील हे पाहुणे येतं तर हे माझा अपमान होईल. मी जशाला तसा फॉर्म खिशात ठेवला आणि गेटच्या बाहेर फाडून टाकला आणि मी इथं नोकरीला लागलो. नाही तर मी सारस्वत बँकेतला पिऊन चपराशी झालो असतो. मेटे साहेब, गळ्याची शपथ, माझ्या अंतकरणाची शपथ घेऊन सांगतो, माणसानं प्रारब्धाला भांडलं पाहिजे. चुकीच्या हरामखोराच्या पुढे नाचलं नाही पाहिजे. विठाला विठाला. काय पुरुषार्थ आहे महाराज. ज्या परंपरेकरता सूर्य थांबावा, सूर्य थांबावा, सूर्य थांबावा,
ती परंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. किती दिव्य परंपरा, किती तेजस्वी परंपरा, किती पावन परंपरा. काय वानू आता न पुरे वाणी. परिसाचं काय काम आहे माहितीये का? आता मी म्हणल्यावर तू पुरावा द्यायचा, कारण या अभंगाला ध्रुवपद नाही. देवकरांची परंपरा आहे, ज्याच्यात दृष्टांत असतो ते ध्रुवपद घ्यायचं नाही. पहिलंच कडवं आणि पहिलंच कडवं त्याला पण ध्रुवपद. देवकरांची परंपरा. लोखंडाला परीच चिटकवला की त्याचं सोनं होतंय. साधूची ताकद किती मोठी लक्षात घ्या. साधूची ताकद किती मोठी. बरं आता ह्या माईकला जर परीस लावला तर किती किलोचा असेल रे दाद्या? सांग ना पक्का. आणि हे जर मी सोन्याचं केलं तर तू हे स्पीकर चली तू का? इमानदारीने तुला सांग बर. तू भोकरदन मधूनच फॉर्म भरी तू त्याच भागातला आहेस ना. याचं काय केल्यावर? परीस लावल्यावर साहेब याचं सोनं होतं. पुरंदास स्वामीजी बाबाजी सोनं होतंय सोनं. पण त्या सोन्याला किंमत आहे, त्याला मर्यादा आहे, त्याला ठराविक भाव आहे, त्याचं ठराविक वजन आहे. परिसाची इतकी ताकद आहे. पण परिसाच्या कोटीपटीनं साधू मोठा आहे. परिसाच्या कोटीपटीनं साधू मोठा आहे. किती बघा लक्षात घ्या. थोरी व सांडिली आपुली परिशे नेनो शिव कैसे लोखंडाशी. परिसानं स्वतःचं मोठेपण फेकून दिलंय आणि लोखंड जर जवळ आलं तर परीस त्याला घासत आहे. आणि परीस चिटकल्याबरोबर तात्काळ लोखंडाचं सोनं होतंय. पण लोखंड इतके भडवे येतं ते परिसाजवळ जाईच ना. त्याला कशाचे गंडलं आलेत काय माहित लोखंडाला. लोखंडे अण्णावाच्याल म्हणीनं बरं उगच तुम्ही तिसरीकर काड्या घालतान. लोखंड म्हणजे लोह. हे लोखंड स्वामीजी इतकं फुगलंय याला परिसाकडे जावाच वाटणं. आणि जरी आधा कदा गेलं तर फक्त त्याचं सोनं होईल गुरुजी. इतकं नाही, इतकं याच्या पलीकडे नाही. पण नालायक जर साधूकडे गेला ना, नालायक जर साधूकडे गेला तर त्याचा वचप किती होतो इतकंच ऐका आता. त्याचा वचप आणि त्याचा दर्जा किती मोठा होतो लक्षात घ्या. काय दर्जा, काय दर्जा, काय दर्जा. कारण साधू इतका मोठा आहे, साधूचा दर्जा इतका मोठा आहे. देव वाकल, देव देव वागतो साधू पशी. देव देव वागतोय. इतका मोठा दर्जा साधूचा. जीवनभर एकानं चुकीची कामं केली, जीवनभर चुकीची कामं, अर्ध्या आयुष्यात कामं चुकीची केली. इतकी कामं चुकीची केली की ती चुकीची कामं लिहिण्यासाठी गुडघ्या इतका ग्रंथ केला तरी कमी पडल. मोठं पान आणि गुडघ्या इतकी जर अशी त्याची ही जाडी केली तरी त्याच्या चुकीच्या कामाची यादी संपणार नाही. इतकं काम चुकीचं. पण एकच दिवशी एका संन्याशाला भेटला. तो संन्याशी 6व्या क्रमांकाचा, तो भजनानंदी संन्याशी, की ज्या संन्याशाचं नाव या गादीला आहे त्या गादीला नारदांची गादी म्हणतात. तो 6व्या क्रमांकाचा संन्याशी देवर्षी नारद. आणि या संन्याशाची भेट गुंडाला झाली. गुंडाला अर्धक्षण घडता, अर्धक्षण काही वेळापुरती प्रचंड मोठा गुंड, फार मोठा गुंड आणि नारदांची भेट झाली. महाराज लोखंडाला परीस चिटकल्यावर फक्त सोनंचा, फक्त सोनं, याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि सोन्याला किंमत आहे 1,77,000 रुपये तोळा. 1,77,000 रुपये तोळा इतकाच भाव आहे सध्या. मध्यंतरी 1.5 लाख. हो बरं, म्हणजे कमी झाला आता थोडासा, कालीकडे कमी झाला. जरा जास्तच कमी व्हायला पाहिजे म्हणजे गरीबाच्या बायाला डोरले भेटते. गरीबाच्या बायकाला निदान डोरलं तरी भेटन ना. 2 मणी, 2 गोत्राचे 2 असते. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शेशी कानना. काय मंगलाष्टक हो. पण मणी न थोय मंगलाष्टक. बाई ग ताई ग. नवरी नवरदेवा संग जाताना रडच न मंगलाष्टक म्हणणारच रडायला. अरे चंडाळा खाऊ दे रे नुकती आम्हाला. असं काही भनगाळू नको ना मशी आरडालेवानी. सोन्याचे त्या सोन्यावरून विषय निघला म्हणून सांगायलो. जरा स्वस्त व्हायला पाहिजे ते. गरीबाच्या बायकाला निदान मंगळसूत्र तरी करता येईल.
आणि सोन्याचं राजधातू आहे सोनं, याच्याकरता ते असं मर्यादा आहे परिश लागल्याच्या नंतर. पण नालायकाला साधू भेटला, दर्जा किती मोठा झाला सांगू का तुम्हाला? दर्जा किती मोठा झाला, दर्जा दर्जा. एका माणसाकडं 500 किलो सोनं आहे आणि एका माणसाकडं पंढरपुरातला मालक आहे. आता श्रीमंत कोण आहे सांगा? ज्याच्याकडे पंढरपुरातला मालक आहे तो. चला दुसरा मुद्दा. 11 अक्षोणी सैन्य कौरवाकडं आणि 7 अक्षोणी सैन्य पांडवाकडं. सैन्य कोणाचं जास्त? हो, पण पांडवाच्या बाजूला पंढरपुरातले मालक. विजय कोणाचा? सोन्यामुळं का? कौरवाचा बाप राजा आणि पांडवायला सुईवर बसली इतकी सुद्धा माती नाही. पण सोबत कोण होता? जगाचा बाप होता. ऐका, म्हणून सोन्याला मर्यादा आहे. सोन्याला मर्यादा आहे, देवाला मर्यादा नाही. आणि देवाला जो वाकितो त्या साधूला मर्यादा आहे का? नालायक व्यक्तीला साधू भेटला. नालायक बहु अवघड आहे संत भेटी. साधू भेटला आणि त्या गुंडाचे महर्षी झाले. वेळच लागत नाही साधू भेटला की महर्षी झाले. ढाले गुरुजी, रवी गुरुजी नुसते महर्षी नाही, महर्षीनं हातात लेखणी घेतली आणि साहेब लिहायला सुरुवात केली. जे मनाला वाटन ते लिहिलं आणि त्याच्यात जसं लिहिलं का आप्पा, तसा 7व्या अवतारात पंढरपुरातला मालक वागला. विश्वाचा बाप त्या महर्षीनं लिहिल्यासारखं वागला. एका तिळा इतकं बाजूला जाता आलं नाही. सोन्याला मर्यादा आहे, लोखंडाचं सोनं झालं तर मर्यादा आहे, पण साधूची संगती झाल्याच्या नंतर देव वाकवायची ताकद. काय वानू आता न पुरे वाणी. रेड्याला साधू भेटलाय, सोन्याला मर्यादा आहे. परीस लोखंडाला लागल्यावर फक्त सोनं होईल, मर्यादा आहे, लिमिट आहे, लिमिट आहे. रेड्याला साधू भेटला, रेड्याला. रेड्याला बाबा सोन्याचा ढिगुल दिसल्यावर लोक उचलून नेतील, पाया पडतील का? अभिषेक करतील का राजे भाऊ? नाही. पण एका रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर रेडा शांत झाला. चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या रेड्याची पुण्यतिथी चालू आहे. चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या रेड्याच्या समाधीपाशी दर्जेदार वारकरी संप्रदायातल्या लोकांची कीर्तनं चालू आहेत. आळे फाट्याला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायची भेट झाली रेड्याला. काय पुरुषार्थ महाराज. सोनं चिल्लर आहे, सोनं चिल्लर आहे. चला, एका माणसाकडं 700 क्विंटल सोनं आहे, तो मेला. किती वर्ष पुण्यतिथी साहेब? टाइम संपला बरं मा. किती वर्ष पुण्यतिथी पंडित भाऊ? आपा किती वर्ष पुण्यतिथी? 700 क्विंटल सोनं गुरुजी. पोट्टे हिशाबात असले तर 2-4 पुण्यतिथ्या करतील. हिशाबात असले तर हिशाबात. आणि लेकरं हिशाबात राहण्यासाठी बापानं हिशाबात वागावं लागतंय.
बापाचा हिसाब चुकला की पोरं बुटाला दोरी बांधून हौदातलं शेंदीते, माग फेकून देते. ही तुका म्हणे झाली कोंब, अशी अशी आवलादी. मग पुढं 700 क्विंटल सोनं, पोरं हिशोबात येत तोपर्यंत पुण्यतिथी, चंद्र सूर्य येतोपर्यंत आळे फाट्याल पुण्यतिथी रेड्याची. संगती कोणाची आहे? साधूची. परिसापेक्षा मोठं टोक संतांचं. काय पुरुषार्थ आहे संतांचा, किती मोठा पुरुषार्थ. एक सांगू का, एक सांगू, आपण काय केल्यावर आपल्या कथा ग्रंथात येतील? आपण काय केल्यात आपली नावं ग्रंथात येतील? आणि आपण छापलेले पुस्तक कोण वाचायले? लोक रिकामे आहेत का काय? तुम्ही छापलेले म चरित्र, म आत्मकथन, म जीवनचरित्र, अरे बायको कदरली तुला? आणि तू आत्मचरित्र जीवनचरित्र ऐकायला लोक पागल झाले का काय? ते घरी तू तसेच सांभाळून ठेवी, मेल्यावर तू अंगाला देऊ आणि फुकून देऊ. लवकर जळशील, लवकर जळशील, लवकर जळशील. बघा, एखादा माणूस चुकीचा वागला तर त्याला तुम्ही काय म्हणतात? काय गाढव माणूस आहे रे, काय गाढव माणूस आहे रे, हे गाढवेस, तू अभ्यास करीत नाहीस. असं गुरुजी सुद्धा पुरंदास स्वामीजी बाबाजी विद्यार्थ्याला म्हणते, गाढवेस, तू अभ्यास करीत नाहीस. पण ज्या गाढवाला पैठणच्या मालकाचा स्पर्श झाला, चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या गाढवाचं चरित्र ऐकावंच लागेल आपल्याला. इतकी ताकद साधूची. परिश्चिल्लरे, परिश्चिल्लरे, एवढा मोठा साधू आपला. काय वानू आता न पुरे वाणी, विठोबा रखुमाई. ऐका, महात्म्यांना अगोदर बुक्का लावा, त्यांना हार घाला, मी त्यांच्या मधात उभं राहतो. विठोबा राजभाऊ नागरे, तुम्ही एक हार आणल्यामुळं सरबसर झाली. आणि तुम्हाला सांगू का, जे दुसऱ्याचं मोठेपण करतं का देव त्याला झाकीतो बरं का. हार 3च होते ना साहेब, आणि मी सांगितलं 3ही साधूला घाला, मग मला काय राहिलं. पण गणेशानं सांगितलं असेल, राजेभाऊ येताना हार घेऊन या, बाळ्या उघडा राहता कामा नाही. कधी बी पुढच्याला मोठं म्हणायचं शिका राजे हो, देव तुम्हाला मोठं करतो. करत जा. महाराज परम पावन या पवित्र संतांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणाम. निष्ठावंत वारकऱ्यांच्या चरणी नाक घासेपर्यंत प्रणाम. पुन्हा एकदा तरुणांनो सांगतो, जागे व्हा राजेंनो, सावधान रहा. आपल्या पवित्र या सनातनी संस्कृतीला, वारकरी संप्रदायाला कोणाची दृष्ट लागू नये याच्याकरता तुम्ही तरणी मुलं परमार्थात येणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या या कर्तव्याला, या कर्मशील वृत्तीला गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. तुम्ही असेच मातब्बर व्हा की जेणेकरून आपला संप्रदाय
अशा आकाशातल्या विद्युलतेसारखा तेवत राहील आणि ते काम तुम्ही करत राहा. निश्चित माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचं बळ तुमच्यात येवो, गरुडाच्या पंखाची भरारी तुमच्यात येवो आणि तुम्ही संप्रदायाची जोपासना संगोपन करो. हीच सद्बुद्धी तुमच्या अंतकरणात भगवान गणेशानं देवो अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. उपस्थित सर्व श्रोत्यांना, आता काही सगळ्यांची नाव पाठ नाहीत मला, म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. आजचे पंक्तीचे यजमान असतील, कोण असतील, कोण काय 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 कोणाचं योगदान असेल, सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर माऊली हो, एकच मिनिट. सगळे उभे राहिले तरी चालेल, फक्त 30 सेकंद तुमच्याकडून घेतो. उभे राहिले तरी चालेल.